शेटच्या उत्तराला आव्हान द्यायला मोजा 1000 रुपये। विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी शेट परीक्षा दिली होती अशा विद्यार्थ्यांसाठी नुकतीच UGCच्या माध्यमातून आणि पुणे विद्यापीठ शेटच्या विभागाच्या अंतर्गत एक आन्सर की जाहीर केलेले आहे आणि या आन्सर कीच्या माध्यमातून काही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला चुकीची वाटत असतील अशा विद्यार्थ्यांसाठी त्या उत्तराला आव्हान म्हणून तुम्हाला आता 1000 रुपये त्या ठिकाणी मोजावे लागतील। विशेषतः ज्या विद्यार्थी परीक्षा देतात त्या विद्यार्थ्यांना परीक्षेची फीस ही अगदी त्याच पद्धतीची असते, परंतु उत्तरासाठी अशा पद्धतीची ही अधिकची फीस असलेली आपल्याला पाहायला मिळेल। जे विद्यार्थी शेटनेट मराठी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रथमच या चॅनलला भेट देत असतील अशा विद्यार्थ्यांनी शेटनेट मराठी हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, तसेच आपल्या मित्रांना शेअर करावं। तसेच जे विद्यार्थी शेटनेट मराठी ही परीक्षा देऊ इच्छितात अशा विद्यार्थ्यांसाठी शेटनेट मराठी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी डॉक्टर महादेव जगताप या ठिकाणी आपलं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना शेटनेट मराठी या विषयाचे क्लासेस करायचे आहेत अशा विद्यार्थ्यांनी उद्याच्या 10 तारखेपर्यंत म्हणजे 10 मे 2024 रोजीपर्यंत फीस भरून त्या ठिकाणी आपला प्रवेश निश्चित करावा। विद्यार्थी मित्रांनो, शेटच्या परीक्षेचा जी आन्सर की आहे ती परीक्षेची आन्सर की तुम्हाला प्राप्त झालेली आहे। ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत पाहिलेली नाही ती त्याची जी PDF आहे ती मी या डिस्क्रिप्शनमध्ये या ठिकाणी पाठवत आहे। ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत पाहिली नसेल अशा विद्यार्थ्यांनी ती पाहून घ्यावी। या बाबतीतली अधिक माहिती जी आहे ती पण या ठिकाणी पाहणार आहोत। ती अशी की सेट परीक्षेची जी काही उत्तर तालिका प्रसिद्ध झालेली असून संकेतस्थळावरती पाहता येईल, तो शेट परीक्षा विभागातर्फे दिनांक 7 एप्रिल रोजी घेण्यात येणाऱ्या शेट परीक्षेची प्राथमिक उत्तर तालिका ही संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। या उत्तर तालिकेतील प्रश्नांच्या उत्तरावर आक्षेप असेल, लक्षात घ्या, उत्तरावर जर आक्षेप असेल आणि त्यास पुराव्यासह आव्हान द्यायचे असेल तर विद्यार्थ्यांना प्रति प्रश्न, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघायचं, प्रति प्रश्न 1000 रुपये मोजावे लागणार। म्हणजे तुमचे 10 प्रश्न किंवा तुमचे 5 प्रश्न जर तुमचे 5000 रुपये। एखादा विद्यार्थी अशी एक मानसिकता राहते की जर माझा रिझल्ट नाही आला तेवढ्यातरी करून तर मी दुसरी परीक्षा देऊ शकतो, म्हणून ही टाळतात। ही परीक्षेची जी फीस आहे म्हणजे अशा पद्धतीनं उत्तरावर आक्षेप नोंदवण्याची ती फीस जास्तीचीच आहे आणि या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांचे म्हणजे नाराजीचा सूर आहे आणि ते असायलाच पाहिजे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षा विभागातर्फे 39वी जी शेट परीक्षा दिनांक 7 एप्रिल 2024 रोजी महाराष्ट्र आणि गोव्यातील 17 शहरातील जवळपास 289 परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात आली होती। शेट परीक्षा विभागातर्फे शेट परीक्षेची प्राथमिक उत्तर तालिका जी आहे ती मंगळवारी म्हणजेच दिनांक 30 एप्रिल रोजी जाहीर केली असून उमेदवारांना ती जी काही उत्तर तालिका आहे ही पाहण्याची वेबसाईट setexamUniPune.ac वर या संकेतस्थळावरती पाहता येईल। प्राथमिक उत्तर तालिकेबाबत तसेच शेट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबाबत काही आक्षेप सूचना अथवा तक्रार असेल तर काही तालिकेत दिलेल्या उत्तरास आव्हान द्यावयाचे असेल तर विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील लिंकवर ऑनलाईन फॉर्म सोबतच आवश्यक ते पुरावे आणि स्पष्टीकरण जोडावे लागणार आहे। उमेदवारांना प्रतिप्रश्न 1000 रुपये शुल्क डेबिट क्रेडिट
कार्ड आणि नेट बँकिंगद्वारे त्या ठिकाणी ऑनलाईन माध्यमातून भरावे लागणार आहे. शेट विभागाकडून आव्हान स्वीकारले गेल्यास त्या प्रश्नासंदर्भात भरलेली रक्कम ही ऑनलाईन माध्यमातून परत करण्यात येईल, अन्यथा रक्कम परत दिली जाणार नाही. असे ऑनलाईन पद्धतीने ते जमा करायचं, हे जे अर्ज आहेत ते ऑनलाईन जमा करावेत असे विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले. येत्या 9 मेपर्यंत हा अर्ज करू शकता. विशेषतः सेट परीक्षेचे उत्तर तालिकेचे लिंक संकेतस्थळावर 9 मे सायंकाळी 6 वाजेपर्यंत उपलब्ध आहे. त्यानंतरच्या तक्रारी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शनावर ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. तसेच या प्रक्रियेनंतर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक अंतिम उत्तर तालिका निकालासोबत जाहीर करण्यात येईल, अशी माहिती जी आहे ते प्रभारी कुलसचिव तथा सेट विभागाचे सदस्य सचिव प्राध्यापक डॉक्टर विजय खरे यांनी या ठिकाणी दिलेले आपल्याला पाहायला मिळते. विद्यार्थी मित्रांनो, सांगण्याचं कारण हेच आहे की जे विद्यार्थी शेट परीक्षेच्या संदर्भातील उत्तराला आक्षेप म्हणून त्या ठिकाणी आव्हान देत आहेत, अशा विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक त्या पद्धतीचे जे पुरावे आहेत ते जोडून, जर तुमचं उत्तर त्या ठिकाणी बरोबर असेल तर तुमचे पैसेही परत मिळणार आहेत, हेही आपण या ठिकाणी लक्षात घ्या. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासेस करायचे आहेत अशा विद्यार्थ्यांनी 9503 28 19 28 या नंबरवर किंवा 86 68 38 10 22 या नंबरवर कॉल किंवा मेसेज करावा. तोपर्यंत मी डॉक्टर महादेव जगताप